लाडकी बहीण योजनेतील पडताळणीमध्ये 71 लाख लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र। 20 महिने 71 लाख अपात्र लाडक्या बहिणी घेत होत्या लाभ। अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारने गमावले 21,000 कोटी। मंत्रालयात प्रवेशासाठी वापरली जाणारी तब्बल 10,000 डीजी ॲप कार्ड गायब। अभ्यागतांनी कार्ड परत न केल्याची धक्कादायक माहिती समोर। आता जुने कार्ड दिले तरच यापुढे मंत्रालयात प्रवेश दिला जाणार। मुख्यद्वारावर रिकव्हरी बॉक्स सक्तीचा। नेते मंडळी उपलब्ध नसल्यामुळे मुंबईतील 2 मेट्रो मार्गिकांचं लोकार्पण पुन्हा लांबणीवर। शुक्रवारऐवजी आता सोमवारी होण्याची शक्यता। मेट्रो 9 मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव आणि मेट्रो 2B च्या मंडाळा ते डायमंड गार्डन टप्प्याचा समावेश। दोन्ही मार्गिकांना आधीच मोठा विलंब झालाय। विधान परिषदेसाठी भाजपात इच्छुकांची मोर्चे बांधणी। राज्यसभेसाठी नंबर न लागलेल्या इच्छुकांकडून तयारीला सुरुवात। विधान परिषदेसाठी भाजपच्या 4 जागा, इच्छुकांची भाऊगर्दी। विधान परिषदेसाठी एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता। केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुतेंसोबतच आणखी काही परिषदेसाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती। वसई विरारचे माजी आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी निवृत्त। पृथ्वीराज बीपी यांच्याकडे वसई विरार महापालिकेची सूत्र। पारदर्शक प्रशासन आणि नियोजनबद्ध विकासावर भर देण्याचं पृथ्वीराज बीपी यांचं आश्वासन। महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे, त्याच्यामुळे की आपल्याला जे शहरामध्ये बेसिक सर्व्हिसेस असतात जे नागरिकांना आपण प्रोव्हाइड करतो, तर ते बेसिक सर्व्हिसेस मध्ये क्वालिटीचा इम्प्रूव्हमेंट असला पाहिजे। लोकांचे जे ग्रीव्हन्सेस आहे, ग्रीव्हन्सेस क्वालिटेटिव्हली आणि स्पीडीली त्यांचा डिस्पोजल झाला पाहिजे। एक ट्रान्सपरंट ऍडमिनिस्ट्रेशन व्हावा, याच्यासाठी आमचा डेफिनेटली प्रयत्न राहणार आहे। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेनं 2025-26 या आर्थिक वर्षात 103 कोटींची कर वसुली केली आहे। मागच्या 3 वर्षांच्या तुलनेत सर्वात जास्त वसुली। महापौरांकडून कर्मचाऱ्यांचं अभिनंदन। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील वेगवेगळ्या समितीच्या सभापती निवडणुकीत ठाकरेंच्या सदस्यांनी कुणालाही मतदान करू नये, तटस्थ राहावं। ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्हीप जारी। भाजपला याचा थेट फायदा होणार तर शिवसेनेला फटका बसणार। अभिनेते शरद पोंक्षेंची मनुस्मृती संबंधीच्या वक्तव्यावर दिलगिरी। मनुस्मृती वाचली असती तर जाळली नसती, या वक्तव्याबद्दल दिलगिरी। आता बाबासाहेबांनी नंतर जेव्हा मनुस्मृती जाळल्यानंतर हिंदू कोड बिल बनवताना मनुस्मृतीचा वापर त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे। मनुस्मृती ही आधाराला घेतलेली आहे, हे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे। पण तरी सुद्धा मनुस्मृती जर मूळ वाचली असती तर ती जाळली नसती, या वक्तव्यामुळं जर कोणी दुखावले गेले असतील तर मी त्यांची क्षमा मागतो। मी दिलगिरी व्यक्त करतो मनापासून। मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचं 2026-27 अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक जाहीर। न्यासाचं वार्षिक उत्पन्न विक्रमी 182 कोटींच्या घरात। न्यासाच्या वार्षिक उत्पन्नात मागील वर्षाच्या तुलनेत 35% वाढ। राजा रवी वर्मांच्या पेंटिंगची 167 कोटी 20 लाख रुपयांना खरेदी। भारतीय कला क्षेत्रात पेंटिंग विक्रीचा नवा विक्रम। मकबूल फिदा हुसेन यांच्या पेंटिंगचा 118 कोटींचा विक्रम मोडीत काढलाय। कॅनव्हासवर काढलेलं ऑइल पेंटिंग यशोदा आणि कृष्णाचं। उन्हाळ्यासाठी मध्य रेल्वेकडून सीएसएमटी मडगाव दरम्यान 20 विशेष रेल्वे गाड्या, पण 5 एप्रिल रोजीच्या 2 रेल्वे गाड्या रद्द। सलग सुट्टीत गावी जाण्यासाठी इच्छुक प्रवाशांची गैरसोय। गाडी क्रमांक 01019 आणि 01020 हे रद्द झाले आहेत। नाशिकच्या बागलाण तालुक्यातील ब्राह्मण गावात शेतकऱ्यांचा आमदार दिलीप बोरसे यांना घेराव। गिरणा डावा कालवा विस्तारीकरण आणि अस्तरीकरणाला तीव्र विरोध। पाणी मिळाल्याशिवाय काम होऊ देणार नाही, शेतकऱ्यांचा पवित्रा। मोंदू अशोक खराच्या एसआयटी चौकशीत धक्कादायक खुलासे। खरातकडून 4 वर्षात 70 कोटींच्या प्रॉपर्टीची खरेदी। नाशिक, पुणे, अहिल्यानगरमध्ये खरातनं केली मोठी गुंतवणूक, सूत्रांची माहिती। अशोक खरातनं सारे व्यवहार रोख पैशात केले, सूत्रांची माहिती। 3 दिवसात अशोक खरातच्या बँक खात्यांची 3 वेळा तपासणी। मोबाईल डेटा महत्त्वाच्या पुराव्यांच्या आधारे व्यवहारांची उकल।
मोंदो अशोक खरातवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. महिलेवर अत्याचार करून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजून खरात महिलेवर करायचा अत्याचार. महिलेला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून गर्भपात केल्याचा खरातवर आरोप. खरातनं गोळ्या कुठून आणल्या, कोणता डॉक्टर आणि मेडिकल दुकानदार खरातच्या नियमित संपर्कात होता याचाही तपास होणार. खरात प्रकरणात नाशिकमधल्या बड्या डॉक्टरांची चौकशी झाल्याची माहिती. महिलांना गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या 3 ते 4 डॉक्टरांची एसआयटी चौकशी. डॉक्टरांच्या सल्ल्यानं उष्णजल आणि गुंगीची औषधं दिल्याची माहिती. मोंदो अशोक खरातची पत्नी कल्पना खरातचा अजूनही शोध नाही. एसआयटी आणि शिर्डी पोलिसांची पथकं फरार कल्पनाच्या मागावर. कल्पना खरातचा फोनही नॉट रिचेबल असल्यानं शोधण्यात अडचणी. वसईतील भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यचा विकृत चेहरा उघड. महिलेवर अत्याचार करत अश्लील फोटो व्हिडिओ पाठवून द्यायचा त्रास. या प्रकरणी पुण्याच्या मांजरी पोलिसांकडून पुढील तपास सुरू. एबीपी माझाच्या पाठपुराव्याला यश. काजळी शेतकरी सहकारी सोसायटी गैरव्यवहार प्रकरणी 7 संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल. तत्कालीन सहाय्यक निबंधक अजय गुजराती निलंबित. मुंबईच्या मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 6 जणांपैकी 3घांना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. 14 फेब्रुवारीला वडाळा कासारवडवली मेट्रोचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू तर काही जण जखमी झाले होते. सांगली जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून खासदार विशाल पाटील आक्रमक. गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं किंवा इतर कोणाकडे तरी खातं द्यावं. विशाल पाटील यांची टीका. वाढते गुन्हे पाहता पोलिसांची गुणवत्ता तपासा. आमदार रोहित पाटील यांची मागणी. अवैध धंदे हे राजरोज खुलेआम सुरू आहेत. ह्याला आळा घालण्याची गरज आणि निश्चित ही जबाबदारी पालकमंत्र्यांवर येते, मुख्यमंत्र्यांवर येते. का आज मुख्यमंत्री ह्या खात्याचे प्रमुख आहेत आणि सांगली जिल्ह्याला मुख्यमंत्री झाल्यापासून ते प्रचार वगळून अजून आले नसल्यामुळे त्यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी इथं यावं आणि ह्या निवडणुकीच्या गोष्टीत लक्ष घालण्यापेक्षा आपण महाराष्ट्राचे सर्व पक्षांचे आज मुख्यमंत्री म्हणून तिथं आहात आणि सांगली जिल्ह्यात खरंच खास करून सांगली शहरात ही गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. ह्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे. जे नशेखोरीमुळे खून होत आहेत त्याच्या बाबतीमध्ये मी आवाज उठवला होता आणि आज त्याच्यानंतर आठवड्याभरातच काल एका दिवसात 3 खून झालेले आहेत असं आम्हाला समजतंय. आता पोलिसांची गुणवत्ता कशात तपासायची? पालकमंत्री साहेब म्हणतात आरोपींना लगेच पकडलं जातंय. आता खून केला आणि लगेच आरोपींना पकडलं म्हणून गुणवत्ता तपासायची का? खून न होण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे. आणि छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी येते. संभाजीनगरमध्ये ठाकरे गटात मोठी फूट पडलेली आहे. जिल्हा परिषदेच्या विशेष समित्यांच्या निवडणुकीत व्हीप झुगारण्यात